तर दुसरीकडे मुंबईतील कर्नाक पूल हा 3 दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार आहे। कर्नाक पुलावरील रंगरंगोटी आणि दिशादर्शक फलकांची कामही पूर्ण झाली आहेत। दरम्यान 2022 मध्ये हा कर्नाक पूल पाडण्यात आला होता आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल हा अत्यंत महत्त्वाचा पूल जो आहे तो मानला जातो। गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून या पुलाचं पुनर्बांधणीचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून संयुक्तरित्या करण्यात येत होतं। अखेरीस हा पूल जो आहे तो आता बांधून तयार झालेला असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। 10 जून रोजी या संपूर्ण कर्नाक बंदराच्या पुलाचं जे आहे ते उद्घाटन सोहळा जो आहे तो होणार होता, परंतु काही कारणांमुळे संपूर्ण उद्घाटन सोहळा जो आहे तो लांबणीवरती पडलेला आहे। सध्या या संपूर्ण पुलाचं काम जे आहे ते 100% झालेलं आहे। रंगरंगोटी आणि बाकीच्या कामांकरता 2 ते 3 दिवस लागणार आणि त्यानंतर हा पूल जो आहे कर्नाक ब्रिज जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती जी आहे ती आता पुढे येताना पाहायला मिळते। हा संपूर्ण कर्नाक ब्रिज जो आहे तो मस्जिद बंदरच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल मानला जातो आणि या संपूर्ण पुलाच्या उद्घाटनामुळे मुंबईकरांची दक्षिण मुंबईतील होणारी जी वाहतूक कोंडी आहे त्याला कुठेतरी दिलासा मिळणार आहे। हा दक्षिण मुंबईमधला कर्नाक ब्रिजचा पूल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की हा पूल जो आहे तो फ्रीवेला जोडून आहे आणि फ्रीवेला जोडून असल्या कारणामुळे नवी मुंबई आणि वाशीकडे जाणाऱ्या या संपूर्ण रस्त्यावरतून जी होणारी वाहतूक कोंडी आहे त्याला कुठेतरी दिलासा जो आहे तो मिळणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना सध्या या पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागलेली आहे। हा पूल जो आहे तो बांधून आता 100% तयार झालेला आहे। 10 जूनला या संपूर्ण पुलाचं उद्घाटन होणार होतं, परंतु काही कामांमुळे या पुलाच्या उद्घाटन समारंभ जो आहे तो पुढे ढकलला गेला आणि आता 1 ते 2 दिवसात हा संपूर्ण पूल जो आहे तो उद्घाटन होऊन मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई।